हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि संडेची ना सुरुवात थोडीशी लेटच असते, म्हणजे सगळ्यांचीच तशी असते मला वाटते. खूप लेझीज आहे किंवा असा खूप आपलं संडे एकदम निवांत जे आहे ते असतं. रोजची धावपळ जी आहे ती थोडी कमी असते आणि यांच्या हातच्या चहाशिवाय ना माझा संडे जो आहे तो इनकम्प्लीट असतो असं मला वाटतं. मस्त असा जो आहे सकाळी सकाळी चहा मिळाला ना येता तर मग तर काय सांगायलाच नको, खूप भारी. म्हणजे संडे एकमेव असा दिवस असेल ज्या दिवशी मला सायता चहा जो आहे तो मिळतो. आणि सकाळी सकाळीच मी असा उद्योग करून ठेवलेला, म्हणजे कपडे धुताना ना मी अजिबात त्यांचे पॉकेट चेक करत नाही, म्हणजे एरवी पण करतच नाही. पण आज त्याच्यात पैसे होते आणि ते सगळे पैसे जे आहेत ते भिजले. आणि शेट यार, म्हणजे सकाळी सकाळी मला एवढे पैसे मिळाले असते, पण माझ्या एका चुकीमुळे ते परत ज्यांचे होते त्यांच्याकडे ते पैसे गेलेले आहेत. आता एवढे भिजलेले पैसे जे होते ना ते मस्त असे इस्त्री केले. आणि मला असं वाटतं एरवी पण आपण पैसे इस्त्री करेल, म्हणजे ना इस्त्री केले पाहिजेत. खूप कडक मस्त नोटा होतात. आणि पण एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे एवढ्या कडक कडक नोटाना मला तरी कोणाला द्याव्याशा वाटत नाही. तर त्यानंतर दुपारी मस्तच जे आहे पाणीपुरीचं सामान घेऊन आलो. कट्टू संध्याकाळी जो आहे तो मी परत रेकॉर्डिंग केलेली आहे. आता मी पाणीपुरीच्या गाडीवरून संडेला ना तशी थोडीशी लवकर येते, कारण त्यांना सुट्टी असते म्हणून ते कंटिन्यू करतात पुढं. घरी आले मस्त फ्रेश वगैरे झाले. आता इथं लगेच मी कामाला जे आहे लागलेले. आज बेसिक म्हणजे जास्त काही स्वयंपाक नव्हता, फक्त जे आहे मसाले भात सिंपल असा बनवायचा होता, त्याच्याच तयारीला लागले होते. आणि ना डोक्यात तर उद्या स्कूल आहे सारखं जे आहे ते चालूच होतं. म्हणजे कोणाकोणाचं असं होत असेल, मला म्हणजे बऱ्याच जणींचं असंच होत असेल. उद्यापासून स्कूल स्टार्ट होत आहेत ना, तर एवढं म्हणजे डोक्यात टेन्शन आहे ना, की आता सुट्ट्या लागल्यापासून आपण पण खूप जास्त सवयी ज्या आहेत त्या बदलत असतो, चेंज केलेल्या आहेत. म्हणजे लवकर उठणं असू दे किंवा रात्री लवकर झोपणं असू दे, सगळ्याच गोष्टींचा खूप म्हणजे सगळं रुटीनच जे आहे ते चेंज होऊन गेलेलं आहे. म्हणून मला थोडंसं ना डोक्यात ते चालू होतं की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, असं रात्री लवकर झोपायचं आहे, प्रत्युषला लवकर झोपवायचं आहे, त्याला जेवण वगैरे करून नाही का त्याची बॅग पॅक करायची आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहे डोक्यात चालूच होत्या. मस्त असं सिंपल भात टाकला, तोपर्यंत म्हटलं भांडी वगैरे जी आहे ती आवरून घ्यावी. आणि तसं संडे ना सगळ्यांचाच मला वाटतं ना, म्हणजे मला तरी ना संडेला असं वाटतं थोडंसं जास्तच आपल्याकडून जे आहे कामं करून घेतात घरची पण लोक. तर चला आता स्वयंपाक वगैरे झाला आणि प्रत्युषचे पप्पा आणि प्रत्युष घरी असतील आणि घर असं टापटीप छान राहील ना असं कधी शक्य नाही आहे. म्हणजे प्रत्युष तरी लहान आहे, पण त्याचे पप्पा पण तेवढेच त्याच्यासोबत असतात. चला मस्त बेडरूमवर एवढा सगळा जो पसारा केलेला ना तो आवरून घेतला, छान क्लीन केला बेडरूम. आणि आता उद्याचं जे थोडंसं काम जे आहे ते हलकं करणार आहे, कारण प्रत्युषला आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये लेट उठायची सवय झाली आहे. तर उद्या तो त्रास देणारच आहे उठायला, म्हणजे थोडासा वेळ लावणारच आहे. म्हणून मी त्याची सकाळीच बॅग वगैरे छान धुवून ठेवलेली. टिफिन बॅग घे, आता मस्त बॅग जी आहे ती पॅक करून ठेवते. आणि असा होता आजचा आपला मिनी ब्लॉग. चॅनेलवर